आज मी करणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे मऊ रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे गुलाबजाम। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी पाक तयार करणार आहे, ज्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घातले। आता ही साखर आपल्याला या पाण्यात पूर्णपणे विरघळू द्यायची आहे। हा पाक जो आपण गुलाबजामसाठी करणार आहोत तो 1 तारेचा किंवा 2 तारेचा नसणार आहे। साखर विरघळली म्हणजे साखर यात पूर्णपणे शिजली की वरून आपल्याला थोडीशी वेलची पावडर आणि केशर घालायचं आहे। हलकासा पाक चिकट लागला, तेलकट लागला समजावा आपला पाक तयार आहे। आता मी पीठ मळून घेणार आहे। इथे मी अर्धा किलो खवा घेतला आहे। खवा आपल्याला कोणत्याही दूध डेअरीमध्ये इझिली अवेलेबल होतो। यात 3 चमचा मैदा, 1 चमचा मिल्क पावडर आणि पाव चमचा बेकिंग पावडर हे घालायचं आहे आणि खवा व्यवस्थित असा तळ हाताने आपल्याला मळून घ्यायचा आहे। कमीत कमी 5 ते 7 मिनिटं चांगला मळायचा आहे। त्याचा अगदी मऊसूत गोळा तयार करायचा आहे, जेणेकरून कुठेही अशा गुठळ्या राहणार नाहीत आणि अगदी सॉफ्ट होईल। आता पीठ मळून झाले, त्याला 5 ते 10 मिनिटं ठेवूया। 5 ते 10 मिनिटं मी ठेवलं होतं। पुन्हा 1-2 मिनिटासाठी ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मग याचे आपल्याला हवे त्या साईजमध्ये गोळे करायचे आहेत। याचे गोळे करताना आपल्याला फक्त एवढीच काळजी घ्यायची की याला जरासुद्धा क्रॅक नाही आले पाहिजेत। अगदी स्मूथ गुळगुळीत असे आपल्याला याचे गोळे करायचे आहेत। आता हे सगळे गोळे मी व्यवस्थित असे करून घेतलेत। आपण आता हे तळायला घेऊया। गॅसवर कढई ठेवले, तेल ओतायचं आहे। आता हे मंद आचेवरती तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला पहिलं एक टाकून बघायचं आहे गुलाबजाम, म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच कळतं की हे गुलाबजाम तेलामध्ये विरघळत नाहीत किंवा फुटत नाहीत, नाहीतर आपलं तेल पूर्ण खराब होऊ शकतं। नंतर मग बाकी सगळे गुलाबजाम आपण थोडे थोडे करून मंद आचेवरती छान असं सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहेत आणि मग तेल निथळायचं आहे व्यवस्थित असं आणि एका भांड्यात काढायचं आहे। 1 ते 2 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग कोमट पाकामध्ये जो आपण तयार करून ठेवला होता त्यात हे सगळे गुलाबजाम एक एक करून सोडायचे आहेत। पूर्णपणे हे पाकामध्ये भिजले पाहिजेत असे आपल्याला टाकायचे आहेत। आता मी बाकीचेही गुलाबजाम एका साईडला तळून घेतलेत आणि सगळे गुलाबजाम एकदा कोमट पाकात टाकून झाले की हलक्या हाताने त्याला ढवळून घ्या आणि कमीत कमी 3 ते 4 तासासाठी त्याला मुरत ठेवा, म्हणजे पाक अगदी गुलाबजामच्या आतपर्यंत मुरेल आणि मग सर्व करा आपले मऊ रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे गुलाबजाम। खव्याच्या गुलाबजामची ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा कसे झालेत ते। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।